नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका. माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत बोटनेक ब्लाऊज. चला तर मग बघूया. येथे आपण उंची घेतलेली आहे 13 + 1 14, छाती घेतलेली आहे 36, 36चा चौथा भाग 9 प्लस आपण येथे दरवेळेस 1.5 इंच मिळवतो. आता अर्धा इंच लुजिंगसाठी घ्यायचे, त्यामुळे आपण इथे 2 इंच मिळवलेले आहे. 9 + 2 11 इंचाची घडी येणार आहे. ह्या ठिकाणी छातीची कमरघेर 34, 34चा चौथा भाग 8.5 प्लस 1 इंच कमरघेरच्या मागच्या टक्ससाठी प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी, टोटल मिळून 11 इंचची कमरेची घडी. पुढचा गळा घेणार आहोत 3.5 इंच. बोटनेकसाठी गळा अगदी छोटाच लागतो, त्यामुळे आपण 36 साईजच्या हिशोबाने 3.5 इंचाचा पुढचा गळा घेणार आहोत आणि मागचा गळा घेणार आहोत 4 इंच प्लस येथे त्यांनी डायमंड शेप घ्यायला सांगितलेला आहे. चला तर मग बघूया बोटनेक ब्लाऊजची कटिंग. येथे आपण बोटनेक ब्लाऊजची आकृती काढून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण हे शोल्डर घेणार आहोत. पूर्ण शोल्डर अंगावरच्या मापानुसार जेवढे आले असेल त्याच्या अर्धा इंच कमी करायचे. म्हणजेच या ठिकाणी आपले शोल्डर आलेले आहे 13.5 इंच. 13.5 इंचामधून आपण अर्धा इंच कमी करून येथे शोल्डर घेणार आहोत 13 इंच. आता 13 इंचाचं शोल्डर घेणार आहोत. या ठिकाणी आपण 6.5 इंचाचे शोल्डर घेणार आहोत 13 इंचाचे हाफ करून. आणि या ठिकाणी आपण बोटनेकचा गळा आखून घेणार आहोत 3.5 इंचावरती. आपण येथे 3.5 इंचावरती बोटनेकचा गळा आखून घेणार आहोत. बोटनेकचा गळा, पुढचा गळा 3, 3.5, 4 आणि 4.5 इंचापर्यंतच असतो, त्यापेक्षा जास्त राहत नाही. या ठिकाणी आपण आर्महोलच्या बाजूने 2.5 इंच घेऊन उरलेल्या भागात आडवा गळा घ्यायचा आहे. आपल्याला आर्महोलच्या बाजूने 2.5 इंच घेऊन, जर आपल्याला अजून शोल्डर कमी पाहिजे असेल तर आर्महोलच्या बाजूने अजून पाव इंच आणि गळ्याच्या बाजूने अजून पाव इंच कमी करून शोल्डर घ्यायचे आहे आणि उरेल तो आडवा गळा घ्यायचा आहे. 3.5 इंच आडवा गळा घेऊन आपण ह्या कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपण पुढचा 3.5 इंचाचा आडवा गळा घेतलेला आहे बोटनेकसाठी. या ठिकाणी आपण छातीची घडी घेऊन घेणार आहोत. छातीची घडी 36 इंच आहे. येथे आपण 36चा चौथा भाग 9 प्लस बोटनेकसाठी लुजिंग द्यायची असते अर्धा इंचाची आणि प्लस 1.5 इंच, म्हणजे आपण येथे 2 इंच वाढून घेतलेले आहे. कमरेची घडी आपण येथे 34चा चौथा भाग 8.5 प्लस 1 प्लस 1.5 इंच, म्हणजे आपण रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे कमरेची घडी घेतलेली आहे. फक्त छातीच्या घडीमध्ये अर्धा इंच लूज ठेवलेले आहे. आणि ह्या ठिकाणी आपला येथे आर्महोल सरळ पद्धतीने घेतलेला आहे. सरळ आपण आर्महोल येथे 6 इंच घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने अर्धा इंच, किंवा तुम्ही जर जास्त आपल्याला खोल आकार द्यायचा असेल तर पाऊण इंच घ्यायचा, पण मी येथे अर्धाच इंच घेते. अर्धा इंच आतल्या बाजूने घेऊन आपण येथे ह्या ठिकाणाहून 1 इंच आणि ह्या ठिकाणाहून 1.5 इंच असा आकार द्यायचा आहे. आतल्या बाजूने 1 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे. आपण आतल्याच रेषेतून आकार द्यायचा आहे आणि बाहेरच्या रेषेतून, बाहेरच्या आर्महोलच्या कोपऱ्यातून आकार द्यायचा आहे. ह्या पद्धतीने आकृतीत दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही आखू शकता.